नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाहुयात पुढील भाग. ती त्याच्या मिठीत जात म्हणाली, कशा सुचतात रे तुला इतक्या सहज कविता? आणि तो हसत म्हणाला, सवय झाली आहे ग, पण प्रामाणिकपणे सांगू तर ही कविता मी आधीच तयार केली होती. आणि विशेष म्हणजे तुला ऐकवावी म्हणून. ती त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणाली, अच्छा, म्हणजे तू मला कॉल केल्यावर काही सेकंद बोलत नव्हतास? पैंजणाचा आवाज ऐकण्यासाठी? ते कवितासाठीच होतं का? त्याने मंदस्मित करत मान हलवली आणि पुढच्या क्षणी ती त्याचे केस हलवत म्हणाली, चालू नाहीस महाचालू आहेस तू. तो तिच्याकडे हसत पाहू लागला आणि पुन्हा म्हणाला, आणखी एक सांगू? तू आरशात पाहत होतीस ना की मी तुझ्याकडे का पाहत नाहीये? तर मी जाणूनच तसं करत होतो. खरं तर दिवसभर मी तुझ्या छोट्या छोट्या हालचाली टिपत होतो. मला माहीत होतं तू रुसणार आणि असंच वागणार, म्हणून जाणूनच दुर्लक्ष करत होतं. खरं प्रेम ह्याच क्षणात तर आहे. तिला काय बोलू नी काय बोलू नको असं झालं होतं. आणि हळूच आवाजात म्हणाली, इतकं ओळखतोस का मला? तो काहीच बोलला नाही. उलट शांतपणे तिला बघू लागला. तो काहीही न बोलता सहज तिला उत्तर मिळाले होते. काही वेळ ते नजरेनेच बोलत होते. नंतर उशीर होतोय म्हणून ते बाहेर निघाले. सायंकाळ झाली होती. सूर्य बुडाला होता, पण त्याच्या केशरी छटा अजूनही हलक्याशा दिसत होत्या. त्यांनी सकाळी बरीच मस्ती केली होती, म्हणून कदाचित हातात हात टाकून ते थंडगार वाळूवर अनवाणी पायाने चालत होते. तो शांत समुद्र आणि थंडगार हवा मन प्रसन्न करीत होती. थोड्या वेळ फिरून झाल्यावर त्यांना एक जागा दिसली. तिथे फारच कमी लोक होते आणि लोकांचे आवाज खोल फार गोंधळ घालत नव्हते. कर्कशपणा कमी होता म्हणून ते त्या ठिकाणी बसले. दोघेही समुद्राकडे पाहत होते आणि प्रिया म्हणाली, आज माझं स्वप्न पूर्ण झालं बघ. एकतर सोबतीला माझा आवडता समुद्र आणि त्यात तुझी साथ. ह्याची मज्जाच वेगळी. खरं तर तुला आधीच भेटायचं होतं, पण मधल्या काळात असं काही घडलं ना की ते शक्यच झालं नाही. तू म्हणतोस ते खरं आहे. भेटायची अपेक्षा होती तेव्हा ती भंग झाली, आणि जेव्हा अपेक्षा सोडून दिली तेव्हा मात्र तू नकळत भेटलास. हा क्षण जगायला मिळतोय त्यात आनंद आहे. हे एकमेव सायंकाळ आहे जेव्हा आपण सोबत आहोत. कदाचित यानंतर आपली भेट होईल की नाही ते सांगणंही खूप कठीण आहे. पण फार बरं वाटलं तुला भेटून. फार लोक म्हणतात आजच्या ऑनलाईन जगात सहसा कुणावर विश्वास टाकू नये. मीही जरा घाबरत होते, पण आज तू भेटल्यावर समजलं की प्रेम ऑनलाईन असो की ऑफलाईन, माणूस प्रामाणिक असला की नाती बहरतात. हेच बघ ना, मोहित सोबत 2 वर्ष राहिले, पण त्याला माझ्यावर विश्वासच बसला नव्हता. आणि तू काही क्षण सोबत आहेस तरी विश्वास वाटतो. तो फक्त तिच्याकडे पाहत होता. तो काहीच बोलत नाही हे पाहून तीच म्हणाली, काय रे, असं काय बघत आहेस माझ्याकडे? ती मंदस्मित करत म्हणाला तो. काही नाही. तीही क्षणभर त्याच्याकडे पाहत होती. सदैव बोलणारा हा इतका शांत कसा काय? यावर तिला विश्वासच बसत नव्हता. काही क्षण गेले असतील. त्याने तिचा हात पकडला आणि जवळ आला. तिच्या अंगावर लगेच शहारे आले, पण तिने त्याला कळू दिले नाही. पुढे तो बोलू लागला, तुला भेटूनही मला फार आनंद होतोय. मला माहीत आहे यानंतर कदाचित आपली भेट होणार नाही, म्हणून कदाचित मी तुला मनात साठवून घेतोय. हे खरं आहे की ज्याला पाहिलं नाही त्यावर विश्वास कसा ठेवायचा? पण व्यक्ती कधी ना कधी भेटतो तेव्हा मात्र नक्कीच ओळखता येते की तो कसा आहे. व्हाचं ठरवायचं की ते नातं आपण पुढे न्यायचं की नाही. तर आता ती त्याच्याकडे पाहत होती. काही क्षण गेले आणि तो पुन्हा तिला म्हणाला, प्रिया, जर तुला राग येणार नसेल तर एक विचारू? तिने लगेच विचारलं की विचार. हो विचार. तो हळुवार आवाजात म्हणाला, तुला असं कधीच वाटलं नाही का त्याला पुन्हा एक संधी द्यावी? प्रश्न ऐकताच तिने त्याच्याकडून आपला हात सोडवून घेतला. आपली नजर त्याच्याकडून दूर नेत समुद्रावर स्थिर केली आणि जड आवाजात म्हणाली, वाटलं रे, पण एकदा घरून परत गेल्यावर तो कधी आलाच नाही. तेव्हा समजलं त्याला माझी गरज नव्हती. या 7 वर्षात मी 1-2दा माझ्या लेकीला आणायला गेले होते, पण त्यांनी मला धक्के मारून बाहेर काढून दिले. त्यावेळी ते म्हणाले की त्या रात्रभर कुणासोबत झोपलीस काय माहिती, आणि आज आलीस तोंड वर करून. मग अशावेळी एका स्त्रीने नक्की काय करावं? लोकांना फक्त अर्थ सत्य माहिती असतं. त्यांना वाटतंय काही आपल्या मुलीशिवाय कशी जगू शकते, पण सत्य हे आहे की नाईलाजाने जगावं लागत होतं. आणि आजही मी फक्त आपल्या मुलीसाठीच त्याच्याकडे परत आले होते. सारांश, तुला एक सांगू, त्याने माझा जो शारीरिक छळ केला ना, त्यासाठी मी कदाचित त्याला माफही केलं असतं, पण याने माझ्यावर शंका घेऊन एवढ्या रात्री बाहेर काढलं ते मी कधीच विसरू शकत नाही. वरून त्याने कधी चूक केली असं वाटतच नव्हतं, आणि माझ्या चारित्र्यावर सदैव प्रश्न निर्माण केला गेला. त्याने सरळ माझ्या अस्तित्वावर घाला घातला होता. आजही मी त्या घरी आहे, पण संध्याची आई म्हणून. बायको म्हणण्याचा हक्क त्याने 7 वर्षांपूर्वीच गमावला आहे. माझ्यावर शंका घेऊन जुन्या गोष्टी आठवून तिचे डोळे भरून आले होते. ती त्याच्यापासून उठून दूर चालू लागली होती. तो धावत तिच्या बाजूला आला आणि तिचा हात पकडत म्हणाला, सॉरी. खरं सांगू तर मीही एक स्वप्न पाहिलं होतं.
तुझ्यासोबत कायम राहण्याचं. पण तुला परत मोहितकडे जावं लागलं आणि ते प्रत्येक स्वप्न तुटलं. आता फक्त मला आनंद द्यायचा आहे, कारण त्यातच माझा आनंद आहे. प्रिया, काहीही झालं तरी काळजी करू नको. मी कायम तुझ्यासोबत आहे. ती त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली. ते मला माहीत आहे. म्हणून तर तुझ्यावर विश्वास टाकून आज इथे तुझ्यासोबत आहे. माझा आधीच विश्वास होता तुझ्यावर, पण आज घट्ट झाला आहे. तुझ्या वागण्या बोलण्यातून कळून येते की तू जसा वागतोस तसाच आहे. म्हणून कदाचित मी तुझ्याशी इतकं जुळले आहे. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. त्याच्या डोळ्यात त्यांच्याप्रती असलेलं प्रेम, विश्वास सर्व दिसत होतं आणि त्या व्यतिरिक्त नात्यात आणखी असायला तरी काय हवं? थोड्याच वेळात ते हॉटेलकडे गेले. त्यांना बऱ्यापैकी भूक लागली होती, म्हणून आधी जेवणाची ऑर्डर दिली. त्यावेळी तिने बिना काट्याची फिश मागवली होती. हे बघून तो थोडा हसला होता, तर मोहितची आठवण काढल्याने तिचा चेहरा पडला होता. हे त्याच्या लक्षात आलं होतं, पण त्यावर लगेच बोलणं योग्य नव्हतं. त्यामुळे जेवणावरून तिच्याशी बोलायचं त्याने ठरवलं. काही क्षणात त्याचं जेवण आटोपलं. त्याचं जेवण आटोपताच ते सरळ रूममध्ये पोहोचले. सारांशने आधी कपडे चेंज केले आणि बेडवर जाऊन पडला, तर प्रियाही कपडे चेंज करून त्याच्या बाजूला जाऊन पडली. सारांश तिच्याकडे पाहत होता. हे बघून तीच त्याच्या मिठीत जाऊन शिरली आणि म्हणाली, सारांश, मी आता एक प्रश्न विचारू? आणि तो हसत म्हणाला, एक नको, 2 विचार ना. ती हसत म्हणाली, काल आपण इतक्या जवळ होतो, इतक्या की काहीही होऊ शकलं असतं. आणि तसं काही घडलं असतं तर कदाचित मी काहीच म्हणाले नसते तुला. मग तू स्वतःला समोर नाही जाऊ दिलंस, असं का? आणि तो अलगद हसत म्हणाला, मीही जर तसाच वागलो असतो तर मोहित आणि माझ्यात फरक काय? खरं सांगू, जेव्हापासून तुला भेटता येईल हे माहिती झालं, तेव्हापासून फक्त हाच विचार करत होतो, तुझ्याशी काय बोलायचं, कुठे फिरायचं. मनात हा विचार कधीच आला नाही की तुला शरीराने मिळवायचं आहे. मान्य आहे की तू काहीही म्हणाली नसती, पण मनात वाटलं असतं का हाही शरीरासाठीच आला होता. मला तुझ्यात एकरूप व्हायला आवडलं असतं. मी तर विचार केला होता तण करू, पण आपण मागे काही दिवस असे गेले की तो विचार मी मनात जाणूच शकलो नाही. मी इथे आलोय ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला क्षणभर पाहायला, डोळ्यात साठवून कायम सुंदर आठवणी घडवायला, आणि मी ते करतो या सर्वांसमोर शरीर काहीच नाही. तू आहेस, आणखी काय हवं मला? मी तिच्या चेहऱ्याकडे क्षणभर पाहत म्हणालो, मी खरंच लकी आहे की मी तुझ्या आयुष्यात आहे. पण वाईट वाटतं की उद्या आपल्याला निघावं लागेल. नंतर कदाचित आपली भेट होईल की नाही हेही माहीत नाही. बहुतेक आपल्या वाटा वेगळ्या होतील. आणि तो तिच्यावर हसत म्हणाला, वाटा तर आधीच वेगळ्या होत्या. फक्त आपण भेटलो ते आयुष्यात प्रेम या शब्दाचा अर्थ समजावून सांगायला हरकत नाही. उद्यापासून होतील वाटा वेगळ्या, पण आज तर आपला आहे ना. ह्या क्षणात जगू आणि ह्याच आठवणी कायम आयुष्यभर मनात साठवून ठेवू. काय झालं? आपण कायम सोबत राहणार नाहीत, तर मनाने कायम एकमेकांचे आहोत, हेच खूप झालं. आणि कुणाला माहिती उद्या काय होईल ते, तेव्हा आज जगून घेऊयात. त्याच्यासमोर ती काहीच बोलली नाही आणि आपली मिठी घट्ट करत पुन्हा त्याच्या कुशीत शिरली. तोही तिला घट्ट पकडून झोपी गेला. दुसरा दिवस उगवला. आज प्रिया लवकर उठून त्याला निहाळत होती. ती बहुतेक त्याच्यासमोर रडू शकणार नाही म्हणून आत्ताच रडून घेत होती. काही क्षणात त्याची हालचाल होऊ लागली आणि तिने डोळे पुसले आणि आपण आनंदी असल्याचं नाटक करू लागली. ती आधीच फ्रेश झाली होती, त्यामुळे सारांश फ्रेश होताच ते दोघे कॉफी घ्यायला बाहेर पडले. सारांशचा चेहरा शांत जाणवत होता, तर तिच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न होते. तरीही तो तिला काहीच बोलली नाही. त्यांनी कॉफी घेतली आणि लगेच रूमवर परतले. सुमारे तासाभरात त्यांची ट्रेन होती, त्यामुळे प्रियाने दोघांचीही पॅकिंग करायला हाती घेतली. सारांश स्वतः पॅकिंग करणार होता, पण प्रियाने त्याला करू दिली नव्हती. बहुतेक तिला स्वतःचे अश्रू आवरणं कठीण जात होतं, तरीही तिने अश्रू येऊ दिले नव्हते. पॅकिंग झाली आणि दोघेही बाहेर जाण्यास सज्ज झाले. ते बाहेर पडणारच तेव्हाच तिने त्याला घट्ट मिठी मारली. नी न राहवता तिचे डोळे बोलू लागले. तो तिला काहीच म्हणाला नाही, उलट तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत होता. काही वेळात तिने डोळे पुसले आणि दोघेही बाहेर पडले. सारांशने रूमचं पेमेंट केलं आणि ते रेल्वे स्टेशनकडे निघाले. गाडीतही दोघे शांत होते, तर प्रियाची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. तिला राहून राहून एक प्रश्न पडत होता की हा इतका शांत कसा असू शकतो. ती विचारात हरवली होतीच की स्टेशन आल्याची त्याने आठवण करून दिली. प्रिया आणि सारांश स्टेशनकडे जात होते. तिला हा दुरावा नकोसा झाला होता, म्हणून तिने त्याचा हात घट्ट पकडून घेतला. तो समोर तर ती त्याच्या मागे चालू लागली होती. सारांशने मुंबईला जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते याची चौकशी केली आणि तो तिला ट्रेनकडे घेऊन गेला. ट्रेन आधीच लागून होती.
ट्रेनला सुटायला आणखी अर्धा तास बाकी होता, म्हणून दोघांनीही नाश्ता केला आणि काही फळं देऊन तिच्या बॅगेत टाकले. नाश्ता करून ते परतले तेव्हा गाडी निघायला फक्त 10 मिनिटे बाकी होती. त्याने तिची तिकीटं चेक केलं आणि तिच्या सीटवर नेऊन बसवले. तिच्याकडे पैसे असताना सुद्धा काळजी म्हणून काही पैसे त्याने तिच्या हातात दिले. तिची इच्छा नसतानाही तिला ते घ्यावे लागले आणि केव्हापासूनचा शांत असलेला सारांश म्हणाला, "सॉरी प्रिया, माझी बुकिंग कोल्हापूरवरून आहे, तेव्हा मला आधी तिकडे जावं लागेल. इच्छा असतानाही मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. आता ट्रेन सुटेल काही वेळात, तेव्हा नीट जा आणि काही खाऊन घेशील आणि रडू नको. मुळात तुझं रडणं मला आवडत नाही आणि मुंबईला पोहोचलीस की कॉल कर मला, तेव्हाच माझी चिंता जाईल." त्याचं बोलणं झालं आणि ट्रेनने हॉर्न दिला. आवाज ऐकताच ती बाहेर आली आणि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागली. काही क्षणात ट्रेन सुरू झाली आणि प्रियाला राहवलं नाही. प्रिया धावतच दाराजवळ आली आणि त्याला बाय बाय करू लागली. ट्रेन धावू लागली तसा तोही अस्पष्ट होऊ लागला आणि काही क्षणात दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. अश्रू दोघांच्याही डोळ्यात होते, पण नकळत त्यांना वाटा बदलाव्या लागल्या होत्या. कदाचित नशिबालाही त्यांचं वेगळं होणंच मान्य होतं. कसा वाटला आजचा भाग? धन्यवाद.